88वा वसई विजयोत्सव आपण साजरा करतो आहोत आणि या कार्यक्रमासाठी या मंचावरती उपस्थित या शहराचे प्रथम नागरिक सन्माननीय महापौर अजयजी पाटील साहेब, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हिरवाडे साहेब, आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं असे आमचे ज्येष्ठ नेते यशवंत पाटील साहेब, माजी महापौर नारायण मानकर साहेब, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी साहेब, माझे सहकारी गटनेते अशोक शेळके, महापालिकेचे सचिव तळेकर साहेब आणि ह्या नियोजनामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार घेणारे संदेश जाधवजी आणि प्रकाश वनमाळी साहेब. आप्पांनी काही खंत बोलून दाखवली. हा वसई विजयोत्सव खऱ्या अर्थाने वसईकरांसाठी भावनिक असा हा उत्सव आहे. कारण पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतनं हा सगळा प्रांत मुक्त करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला एतद्देशीय राजवट देण्याचा हा शेवटचा दिवस. याच्या अगोदर संपूर्ण साष्टी प्रदेश असेल, अगदी तारापूर बोईसर पासूनचे जे सगळे किल्ले असतील ते सगळे किल्ले जिंकल्यानंतर, पोर्तुगीजांचा अंमल संपवल्यानंतर हा किल्ला, हा त्यांचा, ही राजधानी, ही शेवटचा किल्ला शिल्लक राहिलेला आणि आजच्या दिवशी हा विजय मराठ्यांनी मिळवला. याच्यामध्ये अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. आपण तो जर इतिहास वाचला तर हजारो मराठे आणि या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र, कारण मराठ्यांच्या सोबत लढण्यासाठी या ठिकाणचा सगळा भूमिपुत्र उतरला होता आणि त्यामुळे त्या सगळ्यांना मानवंदना देणं आणि त्यांच्या उपकाराचं स्मरण करणं म्हणून हा आपण विजयोत्सव साजरा करतो. आप्पांची सूचना बरोबर आहे. 115 नगरसेवक, त्यामुळे महापौर साहेब या ठिकाणी आहेत. आम्ही विरोधी पक्षनेता आणि गटनेता म्हणून पुढच्या वेळेला आम्ही 100% काळजी घेऊ की सगळे नगरसेवक आणि त्यांच्यासोबत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असतील. या वेळेला थोडीशी म्हणजे साधारणतः हा उत्सव 15-16 मेच्या आसपास कधीतरी असतो, परंतु बुद्ध पौर्णिमा 1 मेला आली. आज 1 मेचा दिवस बुद्ध पौर्णिमा आणि ह्या तिन्ही उत्सव एकत्र आले. त्याच पद्धतीने नव्याने निवडणुका झालेल्या सगळ्या गोष्टींचीच धावपळ झाली. त्यामुळे नियोजनामध्ये महापालिकेचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना जास्त वेळ देता आला नाही. त्यामुळे त्याबद्दल म्हणजे तुमची ही सूचना, तुमची विनंती, तुमचा आदेश याचं अंमलबजावणी पुढच्या जो काही वसई विजयोत्सव होईल त्यावेळेला होईल. त्यासाठी आम्ही 3-4 महिने अगोदर या एकूणच व्यवस्थेला लावू. आणि आज म्हणजे साधारणतः खूप कमी वेळामुळे प्रसिद्धी आणि बाकी सगळ्या गोष्टी पण राहून गेल्या, त्यामुळे आज आपल्याला उपस्थिती कमी दिसते. पुढच्या वेळेला उपस्थिती जास्त असेल याची आम्ही काळजी घेऊ. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोज पाटील साहेब.